हॅलो नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे रविवार आणि आता वाजलेत दुपारचं 1:15 झालाय। तर माझं बाकीचं सगळं काम वगैरे आवरलंय, फक्त जेवण करायचं बाकी आहे। तर दुकानामधून ते येत आहेत घरी, त्यामुळे थांबले, मग ते आल्यानंतर जेवण वगैरे करू। आणि राज पण आंघोळ वगैरे करून झोपलाय। आणि आज दुपारी जेवणामध्ये आहे पनीरची भाजी, चपाती आणि राईस। तर आज दुपारचा हा मेनू आहे। आणि आत्यान ते गेल्या आहेत कन्याकुमारी रामेश्वरला, तिकडे म्हणजे त्या मंगळवारीच गेल्या आहेत। आता परवा दिवशी त्यांना 8 दिवस होतील, आज रविवार आहे। तर मध्ये काय माझ्याकडून व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही। तर ते जातानाचा एक व्हिडिओ आहे मी घेतलेला, तर तो इथं मी ह्या व्हिडिओला पुढे कंटिन्यू करते। तर ते मंगळवारीच गेले, संध्याकाळी 5 वाजता त्यांना इथून सोडलं नांदूरमध्ये। त्यांची गाडी होती, ट्रॅव्हल्स आलेली, टूर थ्रू गेलेले आहेत ते। आणि ह्यावेळेस पप्पा पण गेलेत। पप्पांना काय तसा फिरण्यात वगैरे इंटरेस्ट नाही, पण ह्यावेळेस गेलेत पप्पा, पहिल्यांदाच गेलेत। बाकी आत्यांचे तसे बाकी भरपूर देव वगैरे झालेत, म्हणजे केदारनाथ, वैष्णवदेवी वगैरे असं त्यांचं भरपूर झाले, पण पप्पा नाही। ते आपण ह्यावेळेस गेलेत पप्पा पण। आणि ते येत आहेत दुकानामधून, राज झोपलाय। तर म्हटलं तोपर्यंत मेशोचे काही पार्सल आलेले आहेत, तर ते अनबॉक्स करायचे आहेत। तर म्हटलं चला तुम्हाला सोबत पण शेअर करते मी काय काय ऑर्डर केलं होतं ते। तर 3-4 पार्सल होते आलेले, तर त्यामध्ये ना मी एक बॅग घेतली आहे। मला बरेच दिवसाची ही बॅग घ्यायची होती। ही 3 in 1 बॅग आहे, म्हणजे याला आपण अशी पण हँडमध्ये पकडू शकतो। त्यानंतर ही आपण अशी इथं पण तिला घेऊ शकतो, आणि त्याला पाठीमागून बेल्ट आहेत, जे आपण सॅक सारखी पण पाठीमागून अडकू शकतो। तर ही 3 in 1 बॅग आहे, मला बरेच दिवसाची घ्यायची होती। ही मेशोवरूनच घेतली मी। आणि छान आहे, क्वालिटी खूप छान आली, खूप छान क्वालिटी आहे। 4-5 त्याला कंपार्टमेंट आहेत। इथं समोर एक आहे, इथे एक आहे, बाजूनी एक आहे, इथे पाठीमागे एक आहे, त्यानंतर इथं बाजूनी पण 2 आहेत। आणि ही मी घेतली खरं तर राजसाठी, कारण कुठं बाहेर जायचं असेल ना दिवसभरासाठी, तर मला खूप प्रॉब्लेम व्हायचा। आधीच्या ज्या बॅग येतात त्या छोट्या येतात, त्याच्यामध्ये त्याचं दिवसभराच्या सगळ्या गोष्टी बसत नाहीत, म्हणजे दूध बॉटल, पाणी बॉटल, एखादा एक्स्ट्राचा ड्रेस, थोडंसं खाणं पिणं, तर हे सगळं त्याच्यामध्ये बसायत नव्हतं। त्यामुळे मग ही बॅग मी अशी शोधत होती, तर मला ही आवडली। ही बरेच दिवस आउट ऑफ स्टॉक होती, पण मला त्या दिवशी ती दिसली। ह्याच्यामध्ये 2 कलर होते, एक पिंक कलर एक होता आणि हा होता, तर मग मला हा आवडला, तर मग मी ही घेतली आहे। खूप छान आली आहे। आणि मग कधी कधी काय होतं ना, आपण जे सिंगल बॅग घेतो स्लिंग बॅग, तर ते खाली वगैरे वाकलं की ते लगेच बेल्ट खाली घसरून येतो। समज याला आपण ही तसं पण घेऊ शकतो, पाठीमागे सॅकला पण सारखी पण ही लटकू शकतो। तर त्यामुळे मग मला ही छान वाटली। आणि ह्याच्यामध्ये आता आरामशीर त्याचा 1-2 ड्रेस, त्यानंतर पाणी बॉटल, दूध बॉटल, थोडंसं खाणं, तर आपलं पण थोडंसं काहीतरी सामान असतंच बॅगमध्ये। सो हे सगळं आता त्याच्यामध्ये छान आरामशीर मावेल। तर ही अशी ती बॅग घेतली मग त्यामुळं मी। आणि मग इतर वेळेस काय व्हायचं की मोठी बॅग घेण्यात यायची, सॅक मोठी, ती प्रत्येक वेळेस बाहेर घेऊन जाणं शक्य नाही, कारण त्याच्यात इतकी मोठी सॅक आणि एवढंसं सामान व्हायचं। मग त्यामुळे मग ही घेतली। आता ह्याच्यामध्ये सामान पण व्यवस्थित, ते कॅरी करायला पण जरा इझी जाईल। तर मग ही एक बॅग, आणि तुम्हाला ती दिसताना कशी दिसते मला माहित नाही, पण ऍक्च्युली हातात घेतल्यानंतर ना ह्याची क्वालिटी खरंच खूप छान आली आहे। अकॉर्डिंग टू प्राइस खरंच खूप मस्त आली ही। तर ही एक बॅग घेतली आहे राजच्या कपड्यांसाठी। त्यानंतर ना दुसरा घेतलाय हा बँगलसाठीचा बॉक्स। आधीचा जो बॉक्स होता ना माझा, आधीचा म्हणजे कपाटाला ते असे आडवे पाईप येतात, तर ते पूर्ण फुल भरलेलं आहे। त्यामुळे मग मी हे दुसरं घेतलं, म्हणजे ते फुल भरलं म्हणून हे ऍक्च्युअली दुसरं नाही घेतलं। त्याची गंमत झाली अशी, ते फुल भरल्यानंतर ना काही बांगड्या होत्या माझ्याकडे, त्या मी एका दोरीला बांधून एका बॉक्समध्ये ठेवल्या होत्या। आणि एक दिवशी राजला तो बॉक्स सापडला, त्याने ते बांगड्या काढल्या बाहेर, अशा हातामध्ये घातल्या, मला दाखवायला आला बाहेर रूममध्ये, आणि असे माझ्या समोर येऊन असा हात झटकला, म्हणजे हातातल्या सगळ्या बांगड्या फुटल्या, फरशीवर पडल्या, जवळपास 1-1.5 डझन बांगड्या फुटल्या। आणि माझं कसं होतं ना, मी रेग्युलर बांगड्या घालत नाही, काही कार्यक्रम असला, कुठं बाहेर वगैरे जायचं असेल, साडी वगैरे घातली असेल, छान आवरलेलं असेल, तरच बांगड्या घालण्यात येतात। त्यामुळे मी घेताना थोड्याशा डिझायनर बांगड्या घेतल्या होत्या, आणि त्यांनी तेवढ्या ते 1-1.5 डझन बांगड्या फोडून टाकल्या। म्हणजे आज घडला एक किस्सा, मी जर दिवसभर कॉलेजला असेल तर ह्याला मागे परत सापडलं तर परत अशा गोष्टी होतील। त्यामुळे मग मी हा बॉक्स घेतला, आणि मी तेव्हापासून शोधायला लागले। मग ह्याच्यामध्ये आणखी बरेचसे बॉक्स होते बँगल स्टोरेजचे मेशोवरती, पण मला त्यामध्ये हा चांगला वाटला। त्याच्यामध्ये हे 4 असे पाईप येतं, आणि हे प्लास्टिकचा डब्बा आहे। मग आता याच्यामध्ये आरामशीर सगळ्या बांगड्या बसतील।
तर हा एक बॉक्स घेतला होता सॉरी. आणि त्यानंतर ना हा झाडू घेतलाय. हा झाडू खरा तर याची लिंक मला टाकली होती पल्लवी दीदीने. आता 26 जानेवारीच्या टायमिंगला ते आल्या होते इथं आष्टीला घरी. आणि एका फॅनला इतकी धूळ झाली होती रूम मधल्या, ती त्यांनी पाहिली. आणि मग त्यानंतर त्या बोलल्या की ह्या झाडूनी ना तू हे कर. मला त्याची लिंक त्यांनीच पाठवली, कारण वरती फॅनला तर काही हात पुरत नाही त्यामुळं. आणि मी ह्याने क्लीन करून बघितले, खरंच खूप छान निघतंय, मस्त निघतंय. आणि ह्याला वरती सगळं असं चिपटून येते, कारण हे ना हे हात फिरवले की हा पूर्ण असं सपाट होतोय. त्यामुळे असा फिरवला ना आपण हा फॅनवरती केला सगळं लागून येते. आणि असं केलं की हा परत त्याचा जो झुपका आहे तो तयार होतो. आणि त्याला चिपटून वगैरे राहत नाही, असं झटकलं की सगळं खाली पडून जाते. आणि पाहिजे तेवढे आपण ह्याच्यावरती ते हे करू शकतो. हे बघा, हे इथे पाहिजे तेवढा लांब आपण त्याला करू शकतो. म्हणजे कोपऱ्यातल्या जाळ्या वगैरे काढण्यासाठी असेल, जिथं आपला हात पुरत नाही तिथं. आणि ह्याला काढून ठेवायचं म्हटल्यानंतर हे इथून हा सेपरेट पण होतं, असं सेपरेट पण होतं हे. तर हा एक झाडू घेतला आणि हा युजफुल ठरला खरंच. एकदा मी याने क्लीन करून बघितले, ह्याची लिंक मी नक्की देईल, खरंच फायद्याचा आहे हा एक झाडू घेतला. आणि दुसरी एक गोष्ट घेतली आहे, ते म्हणजे ही एक बॉटल घेतली आहे. आता ही बॉटल घेतली मी तेल लावायसाठी, कारण ना मला असं हाताने तेल लावायचं इतका कंटाळा यायचा. आणि मग केसांना तेल नाही मिळायचं, मग इतका ड्रायनेस यायचा. आणि मध्यंतरी माझे इतके केस गळाले. मला ही एक बॉटल त्यावरती दिसली. याला वरती नाही, इथे सगळे हे होल येतं, मध्ये भरून फक्त असं स्काल्पला पण तेल लागेल आणि हातावर घेऊन लावत बसा वगैरे, त्याची पण गरज पडणार नाही. तर मग मला ही बॉटल एक आवडली, तर ही एक बॉटल घेतली. आणि बाकी त्याच्यासोबत आणखी काही कपडे पण आहेत, क्लॉथ्स पण घेतले आहेत, ते पण आले. तसे नाईट ड्रेस वगैरे आहेत. तर ते काय दाखवत नाही मी, त्याची लिंक ज्या आहेत तर त्या मी देते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. तर एवढे 3-4 होते हे, कारण थोडेसे युजफुल आहे. तो झाडू पण युजफुल आहे. त्यानंतर ना हा बागड्यांचा बॉक्स पण स्टोरेज, आपण कुठं ट्रॅव्हलिंग वगैरे मध्ये पण नेऊ शकतो. आणि बॅग पण. सो हे थोडेसे मला जरा वाटले म्हणून मी ते तुमच्यासोबत शेअर केलेत. तर चला, आता अजून पण ते आले नाही आहेत, एकदा कॉल करून बघते, जेवण वगैरे करते आणि मग नंतर ना बोलते तुमच्याशी. बाय बाय. फोन करा, फोन करा. आम्ही फोन करीन. नाही 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 रागवत. आणि संध्याकाळच्या टायमिंगला नेहमीप्रमाणे राजला घेऊन बाहेर गेले होते खेळायला. आणि तर बाहेर गेल्यानंतर ना मग मला दिसलं की आज आमच्या कॉलनीतल्या मुलांनी फन फेअर अरेंज केलं होतं. म्हणजे त्यांच्यामध्येही 3-4 दिवसापूर्वीच ठरलं होतं कुणी कुणी काय काय बनवायचं वगैरे ते. तर मला नव्हते माहिती, मला बाहेर गेल्यानंतर ना मग समजलं. तर प्रत्येकजण आपापलं जे काही घरी बनवलं होतं तर ते घेऊन आले होते स्टॉलसाठी. कुणी बॉब्या आणल्या होत्या, कुणी आपले तिखट मिठाचे शेंगदाणे आणले होते, भेळ होती, ऊसाचा रस होता, त्यानंतर ना साबुदाणा वडा होता, अजून रसना होता, असं बरंच काय काय आणलं होतं. चिप्स होते, कुणी बिस्किट वगैरे आणले होते. पण त्यांनी आणले होते ते महत्त्वाचं होतं, की एवढं सगळं अरेंज केलं होतं कॉलनीमध्ये आणि खूप छान वाटत होतं त्या दिवशी. आणि मी इथं पुढे व्हिडिओ आहे, मी त्या दिवशी सगळ्यांकडून सगळं एक एक आयटम घेऊन गेले. म्हटलं घरी जाऊन खाणं होऊ नाही तर नाही हो, पण त्यांना अपेक्षा असते ना की माझ्याकडे आज एवढे पैसे जमले, मी एवढ्या पैशांचं विकलं. तर आणि ह्याच्यामधून एक आयडिया अशी की मुलांना व्यवहार जो आहे तर तो पण लक्षात येतो.
नफा तोटा पण कळतो. त्यामुळे मी सगळ्यांकडून काही ना काही घेऊन गेले, कारण म्हटलं एवढं छान त्यांनी अरेंज केलंय तर नाराज व्हायला नको की याच्याकडून घेतलं माझ्याकडून नाही घेतलं. म्हणून मग मी सगळ्यांकडून एक 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 पदार्थ जो आहे तर तो घेऊन गेले आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे सगळे त्यांचं खूप कौतुक करत होते कॉलनीमधले की खूप छान अरेंज केलंय, त्यांनाही सुचलं कसं वगैरे असं. आणि खूप छान केलं होतं. सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने बेस्ट केलं होतं आणि खूप छोटे छोटे आहेत ते अजून. दुसरी तिसरीच्याच वयाचे आहेत सगळे, काही काही तर अजून पहिली LKG UKGच्या अशाच रेंजचे आहेत. तरी पण त्यांनी खूप छान केलं होतं. राष्ट्र बॉबी घ्यायची दे, बॉबी दे 10 रुपये. एकच द्या हो कपडे याच्यामध्ये कपडे तुझे 10 रुपये. हा तुझं लिंबू सरबत कितीला आहे? 10 रुपयाला. 10 रुपयाला का? बरं थांब तुझ्याकडे नंतर देते. हे दे एक कप शेंगदाणे दे. आणि तुझी कितीला आहे फुटाने? हा मग तुम्ही दोघी जणींना 10 रुपये घे. तू तिला 5 रुपये दे. हा चल या पुढे. तुला आलं पाहिजे की मुतर घे ना तुझे. मुतर खाली आता खाली उतरून यायची. माझं घर काढायचं द्यायचं. कितीला आहे? 10 रुपये. मम्मीला फोन पे करू का? मी रडायला लागलो. काय झालं? सगळ्यांनी घेतलं यांचं येणार आहे तुझ्याकडे पण. थांब घेणार आहे सुरेश, मी घेणार आहे. अरे मी म्हणून मी घेतलं नाही. घेणार आहे सगळ्याचं घ्यायचं. मला एक ग्लास भर सरबतचा. सुट्ट्या आहेत आधी तुझ्याकडे? हा एकाच सुद्धा सोडायचं नाही. दुकान बंद असते. बंद नसते. तुझ्याकडे कितीला आहे? 10चा आहे. 10ला आहे ना. ह्याचा पण 10चा. ते आदिराकडून घेते ना. आपण पैसे यूज अँड थ्रोचा ग्लास नाही का? काय पण लोक आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी तोच व्हिडिओ पुढे कंटिन्यू केला आहे. आणि आम्ही सगळेजण चाललो होतो बारशासाठी. माझ्या एका भावाच्या मुलाचं बारसं होतं तर तिकडे चाललो होतो आम्ही दोघंजण. आणि रुपाली आणि शुभम असे 4 जण आम्ही एका गाडीमध्ये चाललो होतो. आणि मग जाणारच होतो त्या रूटला, तर मग तिकडे शिखर शिंगणापूरला जायचं ठरलं. 12 साडे